तर मित्रांनो आता आपण ट्रेक चालू केला आहे. 5:15 झालेत मोहरी गावातून रायलिंग पठाराकडं. आता आपण येऊन पोहोचलो आहे रायलिंग पठाराच्या एकदम एंड पॉईंटला आणि समोर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला लिंगाणे दिसतंय. आपण झालो आहे रेडी व्हॅली क्रॉसिंगसाठी. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो आहे एका थरारक असा ट्रेक करायला, ज्या किल्ल्याला स्वराज्याचं कारागृह असं म्हणतात, जो आहे किल्ले लिंगाणा. आणि तिथं आपलं भरपूर अशी ॲक्टिव्हिटी असणार, झिपलाईन, नंतर क्लाइम्बिंग, रॅपलिंग हे असणार आहे. आणि आज पवन आहे, रेडी होतो आहे आम्ही. 10:30 वाजता आहेत. आता इथून चाललो आपण सिंहगड रोडला, जिथून आपला पिकअप पॉईंट असणार आहे. आणि मग 2 तासामध्ये आपण जे मोहरी बेस विलेज आहे तिथं पोहोचू. आणि हा ट्रेक लिंगाणाचा आपण करणार एका नवीन ग्रुपसोबत ह्यावेळेस, ज्यांचं नाव आहे लिव्हिंग द ॲडव्हेंचर. सो बघूयात कसा एक्सपिरियन्स राहील. आता रेडी होऊ आणि मग निघूयात पिकअप पॉईंटकडं. आता आपण आलो आहे मेन गेटला आपल्या नांदेड सिटीच्या, आणि इथूनच आपला पिकअप पॉईंट असणार आहे. तिथून मला वाटतं सिंहगड रोड जो आहे, पुढं सिंहगड वेल्हे मार्गे मोहरी बेस विलेज जातं. तर बस यायची वाट पाहू. मला वाटतं 11 वाजत आले असतील आणि जाऊयात नको. तर मित्रांनो, आत्ता 1:15 वाजलेत आणि आत्ता आपण आलो आहे मोहरी गावात, जे बेस विलेज आहे लिंगाणाचा. आणि आता थोड्या वेळ आपण इथं रेस्ट करणार. सकाळी 4-4:30ला परत आपल्याला रायलिंग पठारापर्यंत ट्रेक करायचं आहे. आणि मग तिथं आपला नाश्ता वगैरे झाल्यावर मग पुढचं आपलं लिंगाणाचं जे व्हॅली क्रॉसिंग आहे ते होईल. सो आता रेस्ट करू. आपला काही ग्रुप इथं बाहेर आहे आणि काही आतमध्ये इथं घरात. तर भेटूयात आता डायरेक्ट सकाळी. आता आपण ट्रेक चालू केला आहे. 5:15 झालेत मोहरी गावातून रायलिंग पठाराकडं. भरपूर शिंगार हवा झाली, त्याच्यामुळं जरा बरं वाटतंय. आणि आपल्यासोबत लाईक एक 10 ते 12 जणांचा ग्रुप आहे. सध्या आता भरपूर आमदार, त्याच्यामुळे काही तुम्हाला दाखवता येणार नाही, पण जसं उजेड होईल तसं मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, रायलिंग पठारावरती ठिकठिकाणी अशी मार्किंग केलेली आहे, त्याच्यामुळे चुकायचा काही विषय नाही. असे ॲरो वगैरे आहेत केलेले. जंगल झाडी भरपूर आहे. तुम्हाला मी येताना दाखवल. तर मित्रांनो, आत्ता आपण येऊन पोहोचलो आहे रायलिंग पठाराच्या एकदम एंड पॉईंटला, आणि समोर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला लिंगाणे दिसतंय. आणि हा आहे दुर्गेश्वर रायगड. आणि जो लाईट आहे तो आहे जगदीश्वराच्या मंदिरावरचा. आणि असा काही संध्या व्ह्यू आहे, अजून भारी दिसेल सूर्य आल्यावर. तर मित्रांनो, इथं मस्तपैकी आपली नाश्त्याची तयारी चालू आहे. पोहे आता मिक्स होत आहेत आणि मस्त तिकडून सनराईज झालाय. नाश्ता वगैरे करून आता आपले झिपलाईन होईल आणि मग क्लाइम्बिंग वगैरे. तर मित्रांनो, मस्तपैकी आता पोहे रेडी झालेत. पोहे खाऊ. पवन यांनी इकडे सुरुवात केली आहे. बाकी सगळा ग्रुप इकडं मस्त खातो. खाऊ आणि मग
तर मित्रांनो आपल्याला हे आपल्या ग्रुपने दिलंय. माझ्या श्रीखंड आहे, ताक आहे आणि मला वाटतं चपाती चटणी वगैरे असेल. तर आता हे तर आपल्यासोबत राहणार आहे वरती. मला वाटतं जेवण पण हेच राहील आणि ते म्हणलेत की मे बी रात्री लेट पण होऊ शकतो बराचसा, त्याच्यामुळं याच्यावरतीच आता. आणि आपण जे काय थोडं स्नॅक्स वगैरे आणलेत त्याच्यावरतीच आजचा दिवस मे बी काढावं लागेल. बघू आता. तो हम 5 लोग ठीक आहे व्हॅली क्रॉसिंग. हां 5 होऊन गेलं. मला एक सांग ना दादा, आपल्याला रिटर्नला किती वेळ लागेल, म्हणजे किती वाजता पोहोचायचं पुण्याला? पुण्यात नाही सांगू शकत, तिथंच आपल्याला अंदाज होतो. तेच म्हणतो अंदाज काय म्हणजे 6-7 केलं तरी 10पर्यंत होतं. रात्रीचे 10 किती 10 तिथं पोचायला लय फास्ट केलं तर होईल 8 पर्यंत. तरी पण अंधार होतच बघ, किती बी काही अंधार होतोच. किती बी काही कैसे जाके आएगा ना अभी यहाँ से कुछ भी नहीं रहा. दिसताना छोटं दिसतंय ते. है पर बहुत बड़ा, मला वाटलं होतं ऑब्वियसली बहुत बड़ा है. फर्स्ट टाइम होतं आम्हाला. सोपं आहे का? आमचं म्हणजे तिसरं टेक्निकल आहे. हां ना, एक जणाला जाता येते बरं. हां ना, हां ते तर आहेच आहे, ते आणि दिसतंय. जेव्हा येत होतो ना आम्ही 12 वाजता वरून रॅपल करत होतो आम्ही रात्रीच्या. एवढं तर होणार का ना नाही होणार एवढं वरतून रॅपला अंधेऱ्याने नाही होणार रॅपलिंग. तर मित्रांनो इथं आपण कन्सेंट फॉर्म भरतोय, जेणेकरून जर आपल्याला काही झालं तर जे काही इन्शुरन्स आणि आपल्या एजनुसार आपल्याला काहीतरी अमाऊंट भेटेल. पण ईश्वर करो काय होणार नाही. ओके, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजच्याला आपण लिंगाणाचा ट्रेक करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी ब्रीफिंग देणार आहे लिंगाणाच्या ट्रेकबद्दल. ट्रेकला किती वेळ लागतो, तिथे गेल्यानंतर काय केलं पाहिजे, सेफ्टी गिअर्स कसे आहेत, त्यानंतर येतानाचा रूट कसा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्हाला लिंगाणाबद्दल थोडक्यात छोटासा इतिहास सांगतो. लिंगाणा जो आहे तो स्वराज्याचं कारागृह मानलं जातं. ते समोर आहे ते स्वराज्याची राजधानी रायगड आहे. तिथून जे कैदी होते तर त्यांना ठेवण्यासाठी हा लिंगाणाचा कारागृह म्हणून उपयोग केला जातो. मुख्य कारागृह आहे ते लिंगाणाच्या मागच्या बाजूला आहे. क्लाइम्बिंगबद्दल सांगायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा 1981 ते 82च्या दरम्यान हिरा पंडित म्हणून होते. त्यांनी त्यावेळेस तो लिंगाणा क्लाइम्ब केला होता. त्याच्या आधी कोण लिंगाणा क्लाइम्ब करत नव्हतं, परंतु लिंगाणा ज्यावेळेस त्यांनी बघितला, त्यांनी क्लाइम्ब केला तो मागच्या बाजूने केला. त्यावेळेस त्यांनी खालून बघितलं, त्यावेळेस वरती त्यांना टॉपला काहीतरी चकाकल्यासारखं दिसलं. तर त्यांना वाटलं सिंहासन वगैरे का असू शकतं किंवा काही असू शकतं, त्या हिशोबाने त्यांनी तो प्लॅन केला क्लाइम्बिंगचा. परंतु वरती गेलो त्यांना समजलं की ती असं उन्हाळ्याच्या वेळेस सोनेरी जे गवत आहे ते चकाकतं ना, तर त्यावेळेस ते त्यांना ते गवत वगैरे दिसलं, त्यावेळेस त्यांनी तो प्लॅन केला होता. अजून पण त्यांना ओके. तर आपल्याला आता वेळ किती लागेल, तर साधारणतः लिंगाणाच्या ट्रेकला 15 तासापेक्षा जास्त वेळ लागतो. पार्टिसिपेट कमी असू दे ना तर जास्त असू दे. ओके, कारण काय आहे की ज्यावेळेस तुम्ही इथून जाता त्यावेळेस लिंगाणाला छोटे छोटे पॅच आहेत क्लाइम्बिंगचे, त्यानंतर चालायचे. एकाचं झाल्याशिवाय दुसरा पुढे ओव्हरटेक करू शकत नाही, त्याच्या मागूनच त्याला जायला लागतं. त्यानंतरनी छोटे एकदम डायरेक्ट पॅच नाही ना, छोटे छोटे पॅच असल्यामुळे तुम्हाला वेटिंग आहे. ओके, कारण आम्ही आता लीडर आहे सध्या तुमच्यासोबत. तुम्ही पार्टिसिपेट 9 आहे आणि आम्ही लीडर आहे 8. तसे 9 लीडर आहे, 1 लीडर इथंच थांबणार आहे सेटअपसाठी आणि बाकी 8 लीडर आम्ही तुमच्यासोबत पलीकडे येणार. ओके, तरी पण वेळ का लागेल, कारण काय होतं की एक पॅचवर 2 जण थांबते, दुसऱ्या पॅचवर 2, मग तुम्ही पुढे येऊन वेटिंगला थांबता. तर मित्रांनो आत्ता आपलं पूर्ण सेटअप वगैरे करून झालं आहे, जसं की हार्नेस वगैरे घालून, हेल्मेट, कॅराबिना वगैरे. आणि आता इथूनच आपली जी झिप लाईन आहे ती होणार आहे. ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी 850 किती झालं 850 मीटर ना फूट, 850 फूट इतका डिस्टन्स आहे. आणि सर्वात मोठी ही झिपलाईन असणार आहे. तर आता निघूयात. पूर्ण आपलं जे झिपलाईन जाणार आहे त्यांचं इकडं रेडी होत आहेत आणि मला वाटतं तासावर 8 झालेत. बघूयात किती वेळात पोहोचतो आपण तिथं. तर मित्रांनो आमचा पहिला जो टीममधला मेंबर आहे तो चालला आहे तिकडं मोकळा ड्रम घेऊन आणि तिथल्या टीमला नाश्ता घेऊन. मित्रांनो आता आपण झालो आहे रेडी व्हॅली क्रॉसिंगसाठी. आता पूर्ण रेडी झालं आणि आता निघूयात.
बसू का खाली जाऊ अजून? जा ना थोडं खाली अजून. बाईक लावायला ठेवायला जागा आहे ना, तू बसला तर तिथं तू बाईक खाली सोडायला लागणार आहे. एक मिनिट. अरे गेलं का खाली तू? बसून जा आता. नाही हे इकडं आलं, इकडं हो का मी? नाही खाली बस आहे तिथं. ओके. पाय सोड खाली, पाय आधी खाली सोड. पाय खाली जाऊ दे. हां ओके पाय खाली सोड. ओके. बोला गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. पटापट सोडा रे. ब्रेकर नसल्यामुळं मित्रांनो मॅन्युअली वरतून ते ब्रेक लावतात, मग थांबावं लागतं. असं थोडी फाटती आहे, पाहू शकता खाली हाईट आणि इकडं व्ह्यू. त्याला कळ लागली आता. आणि मित्रांनो फायनली आपण आलोय गुफेच्या जवळ. हाताला कळ लागली फार आता. हा 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 हा. कोणती रोप? ही हिरवी. हा यार थांब. फिरतंय रे ते. तर मित्रांनो आता जोपर्यंत सगळे इथे येत नाही, आपले जे मेंबर आहेत एक 7-8 जण, तोपर्यंत काय आपल्याला नेक्स्ट क्लाइम होणार नाही. त्याच्यामुळे आता इथंच मला वाटतं आपला आरामात 1 ते 1.5 तास जाईल आणि मगच क्लाइम चालू होईल. आता मला वाटतं 9, 9:15 झालेत. तर बघू आता, इथं बसू, थोडंफार खाऊ. तर दादा पण बसलेत जे हेल्प करतायत. जो तिकडून येतोय झिपलाईन करून त्याला, कारण इथं आल्यावरती आपल्याला ही रोप आहे ना पुश करावं लागते. त्यांच्याकडे ओढायला काही नाही, सो पुश करून आपल्याला इथून यावं लागतं, कारण इथं ऑटोमॅटिक ब्रेकर नाही, ते तिथून ब्रेक हे करतात. सो आता बघूया कसं काय होतं पुढं. तर मित्रांनो आता आपण गुफेतून चाललं आहे पुढं आता क्लाइमला. तर आपला अँकर लावला आहे आणि मग जाऊयात. अशी काही वाट इथून जायला. ॲक्च्युली हँड माउंट लावला आहे आणि असं काही बघू शकता तुम्ही. आपण तिथून वरतून आलो आहे. इथं आता चेंज करायचं आहे परत. हो नाही, तुझ्या भरून घे बॉटल. आणि आता फायनली मित्रांनो आपण लिंगाणाचा जो खालचा बेस आहे ना तिथे, आणि
चाललो आहे. पाहू शकता हा कडा लिंगाण्याचा इकडं कंटिन्यू. आणि आपल्याला जो सेल्फ अँकर आहे ना तो यूज करायला लावला आहे, कारण ते रिस्की आहे. इथं पूर्ण माती वगैरे म्हणजे निसटली आहे दगडांतून. पाहू शकता मित्रांनो असा काही व्ह्यू आहे. ही आहे बोराट्याची नाळ जिथून आपल्याला जायचं आहे. आणि इकडून पूर्ण पाहू शकता अशी रांग दिसते. तर मित्रांनो आता आपण एक तर क्लाइम्बिंगसाठी ॲक्च्युली गेलतो, पण लिंगाणाचा कसं आहे हा जो रॉक पॅच आहे इथून एका वेळेस एक जण क्लाइम्ब करू शकतो, त्याच्यामुळे वेळ लागतोय. आणि ऊन पूर्ण डोक्यावर आले, तर त्याच्यामुळे आम्ही परत थोडंसं जी गुफा होती त्याच्या थोडंसं वरती असं सावळीसारखं आहे तिथं बसलो आहे आता. मग म्हणजे एक जण इथून वर गेलं. हाच एवढा मोठा पॅच आहे, नंतर नॉर्मल पॅचेस आहेत. त्याच्यामुळे इथे थांबलो आहे. बराच वेळ झाला आहे, 1.25 तास झाला आहे. पण बघू आता असं स्लो चालतं या पॅचला. पवन पण इकडं निवांत बसलाय पूर्ण काळा घालून आणि म्हणते गरम होते. आता गरम तर होतेच. आणि ही आपली इकडं सकाळची झिप लाईन समोर दिसते ते आपल्याला आहे रायलिंग पठार. चला भेटू क्लाइम्बिंगला आता डायरेक्ट. तर मित्रांनो आता आपण जो वॉलचा मेन पॅच होता तो करून आलो आहे. खरंच खूप डिफिकल्ट होता, कारण मला असं वाटत होतं बॅकआउट करावं, पण मी आलो आहे. समोर कसा व्ह्यू, दुपारचं ऊन आहे डोक्यावर, 1:15 वाजलेत. आणि आता वरती पाहू शकता असं परत पॅच इथं मी बसलो आहे. असं पाणी पितो आणि मग परत वर जातो. पवन वर गेला आहे, बाकी काही 3-4 मेंबर खालीत आणि बाकी वर गेलेत. खतरनाक आहे. तर मित्रांनो जिथं आपण आता होतो तिथून परत मी अर्धा पाऊण तास तिथंच थांबलो. एका जणाला वर जाऊ दिलं, कारण हे नुसताच तो खालचा पॅच नाही पण वरचे 2 पॅच पण खूप अवघड आहे. तिथं जोर लावावा लागतो. कडा जो आहे पूर्ण अंगावर आहे. याला स्वराज्याचा कारागृह का म्हणतात हे खरंच ट्रेक केल्यावरती कळेल, कारण जसं काही याची रचना आहे इथं जे काही बंदिस्त असतील त्यांचा पळण्याचा विचार करूनच म्हणजे त्यांची पूर्ण मेंटल परिस्थितीच ढासळून जाईल, जेणेकरून ते पळू शकणार नाही. असं खतरनाक आहे. आणि मित्रांनो याचा इतिहास असा आहे की चंद्रराव मोऱ्यांचा पराभव जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तेव्हा त्यांनी रायगड बांधला, तेव्हाच हा किल्ला बांधला. त्याच्यानंतर जो पुरंदरचा ऐतिहासिक तह होता त्याच्यामध्ये हा किल्ला राजांकडेच होता. त्याच्यानंतर 1786मध्ये या किल्ल्याची देखभाल केली जायची. या किल्ल्यात कैदीच ठेवले जात होते. या किल्ल्यातलं एक कारागृह आहेत, सदर होती, पाण्याचे टाके आहेत, धान्य कोठारे असं आहे. आता वरती आपल्याला काही दिसणार नाही. पूर्ण काही ब्रिटिशांनी 1858मध्ये जेव्हा काबीज केला तेव्हा सगळं ढासळून गेले. तर अजून आपल्याला भरपूर वर जायचं आहे. वरती समेतला ते तिथं अजून वरती पण खूप दमछाक झाली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जुन्या काळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. आतापर्यंत आपण जेवढं पण आलो आहे त्याच्यात ह्याच ठिकाणी काळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आपण एक रॉक पॅचेस आहे. आता इथून थोडंच राहिले मला वाटतं वरती जाऊयात. आणि सगळा व्ह्यू आहे बघा. तर मित्रांनो आत्ता आपण टॉपवर आलो आहे लिंगाण्याच्या. आणि समोर जर पाहिलं तुम्ही
आपल्याला दुर्गेश्वर रायगड दिसतोय क्लिअर. त्याचं जगदीश्वराचं मंदिर आहे इकडं. तो मला वाटतं नगरखाना आहे. एकदम क्लिअर दिसतंय. आणि बाकी अशी काही ही संपूर्ण आपली सह्याद्रीची रांग आहे. त्या बाजूला इकडं आहे रायलिंग पठार. आणि जर एक आपण इकडे नीट पाहिलं स्पष्ट तर आपल्याला हा जो दिसतोय हा आहे तोरणा. आणि आपल्याला दिसतोय मध्ये हा धुक्यात तो आहे राजगड. त्याचा बालेकिल्ला वगैरे एकदम स्पष्ट दिसतंय. आणि इकडं तोरणा. तर मित्रांनो 2 वाजलेत आणि आता आपल्याला जे जेवण येईल तर आपण ते जीव श्रीखंड आणि चपाती इकडं मस्तपैकी चालू केले. सगळे इथं थांबलेत. काही जण आता उतरायला लागले जे आधी आले होते. जेवण करू मस्त. मागं जर तुम्हाला दिसतात रायगड दिसतोय खाली बसताना ऊन भयानक आहे. येत होता क्रॅम्प. जेवण करू आणि मग उतरायला लागू. माहित नाही आता. तर मित्रांनो आता आपण परत खाली ट्रेक करतो. तर आता आपल्याला अशी ज्या दिसते तुम्हाला तशी रॅपलिंग करावं लागते. इथून असं करत करत जे आपण पॅच रॉक पॅच आपण चढत होतो त्याच पॅचने परत आपल्याला खाली रॅपलिंग करायची आहे. आता 2:30 वाजलेत. इथून खाली उतरून समोरची जी ही नाळ आहे वरटायची तिथून आपल्याला वर जायचं असं इथं. परत आता झिपलाईन नाही आहे. सो बघत आता कसं होतं. आणि इकडं आपलं होतं वरती लिंगाण्याचं मेन टोक. तर मित्रांनो आत्ता आपण रॅपलिंग करणार आहे. आपण शेवट आहे आणि आपल्याकडं ॲडव्हेंचर जंक्शनची टीम आहे. कृष्णा सर, विशाल आणि अमरचं सरांचं फर्स्ट टाईम होतं वाटतं क्लाइम्बिंगचं सगळं आणि रॅपलिंगचं एक्सपिरियन्स. बाकी यांचं बरंच झालेलं आहे. आता आपण लास्ट आहे जाऊ खाली. बाकी सगळे उतरलेत. आमचा नंबर आलेला आहे ना. हां तुमची परिस्थिती काय तेवढं सांगा फक्त. कृष्णा सर सेटअप लावतोय. झालंय सेटअप. लेट्स गो. एवढं टाकून दे फक्त आता मला शर्ट. तुम्ही ह्या साईडला. सर पायऱ्यांकडून येऊ ना. ओके कम ऑन. तिरकं येऊ का इकडे. तुमच्याकडे येऊ का असं तिरकं. बरं बरं. आता असं
रोप पायात गुता ना हा कंटिन्युअस ओके त्यापेक्षा जास्त अंतर पाहिजे अजून लांब करा पाहिजे कमरावर लोड दे इझीमध्ये खाली येतं हाडलेला करा की जरा पटकन खाली येईन बरं का आता नाही हे काय तुम्ही हात कसा काढला अरे अरे ओके मागं ठेवलं तर लॉक होतं का ओके ओके या खाली बसा खाली बसा खाली बसा बसा खाली तर मित्रांनो आता आपण रॅपलिंगचा पॅच मागचा करून आले मागचे 2 पॅच केले आणि इथं आता परत बसतोय काही आपले मेंबर त्या पॉईंटहून खाली उतरत आहेत तिथं जिथं गुफा होती आणि इथं अमर सर आणि आपण बसलोय सरांचा पहिला क्लाइम्बिंग रॅपलिंग आहे फुल एन्जॉय करतायत आणि काही मेंबर खाली आपला पाहून खाली बसलाय 3:30 वाजतायत भरपूर ऊन लागते बघू आता किती वाजतील जायला अजून आपल्याला ती पूर्ण नाळवर चढायची तशी आणि मग परत ट्रेक करत त्या गावात जायची आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण ती तिसरी पण मोठी 108 फुटाची रॅपलिंग होती ती पण केली आहे आणि आता मी तुम्हाला पाण्याच्या टाक्याकडे घेऊन चाललो आहे कारण आम्हाला पण पाणी भरायचं आहे आपल्या बोराड्याचे नाळ हे जायचं आहे मी आलो पाणी भरून घेऊ मस्तपैकी पाण्याच्या टाक्यातून आणि मग जाऊयात तर मित्रांनो या ठिकाणी आहे मोठं कातात कोरलेलं पाण्याचं टाका आणि ते खांब टाका आहे पाहू शकता आतमध्ये खांब आहेत असंच पुढं अजून 3 आहेत आणि इकडून असं काही व्ह्यू आहे ही इकडं याची वाट रिस्की खूप पाहू शकता इथं रोप वगैरे काही नाही सेटअप आता मस्त पाणी भरू पवन आधी आलता पण कसा होता रॅपलिंगचा एक्सपिरियन्स एकदम मस्त मोठी रॅपलिंग होती आता पाणी भरू आणि निघू तर मित्रांनो आता आपण गुफेतून परत खाली इथून रॅपल करणार आहे मस्त पाणी वगैरे पिऊन आली तर जरा रेस्ट झाली आता आपण शेवट आहे पार्टिसिपंटमध्ये आणि जाऊ मग मागं आपली सगळी टेक्निकल टीम येईल हो बघूयात कसा एक्सपिरियन्स होईल चालू आहे गुतली का आवाज आला बरं का इथं कट आवाज आला ओके आहे ना मला वाटतं आत्तापर्यंत सर्वात लॉंगेस्ट रॅपलिंग मी केली आहे जो गुफाचा पॅच होता ना त्याच्या वरची पण मला वाटतं इतकी नव्हती त्याच्यापेक्षा हिची जरा उंची याची बऱ्यापैकी वाटते असं होतं मध्ये मध्ये फिरतंय
सोडलं तर बसू ना मग अरे वैतागलोय इथं, काय करू. कार्यक्रम लावतो आज. जमलं जमलं जमलं. सरळ खाली सरळ खाली अजून खाली सरळ खाली हे खाली अजून खाली अजून अजून खाली अजून खाली अजून खाली हा अजून खाली अजून खाली राईट नाही खाली अजून खाली राईट नाही अजून खाली येऊ दे खाली अजून. खाली खाली. माझ्याकडे हे मग अरे नाही दोरी टाईट झाली. खाली बसू का? तर मित्रांनो या ठिकाणून पण परत एक रॅपलिंग आहे आणि मग ते असं जायचं आपल्याला साईडनी परोठ्याच्या नाळणी परत वरती इकडं. आता किती वेळ लागेल? अजून 1.5 तास. काय बोलता? हो 1.5 तास तिथून वर 1.5 तास वर जायला नाळ जायला 1.5 तास आणि घरापर्यंत घरापर्यंत जायला अजून 1 तास. बघूयात मित्रांनो कसं होतंय. मला वाटतं आता 5:30 वाजलेत. तर मित्रांनो आता आपण रॅपलिंग करून खाली आलो आणि इथून मागून परोठ्याची नाळ चढणार आहोत. 6 वाजलेत. मे बी सगळं हे करून आपल्याला बेस विलेजला जायला 8:30 वगैरे होतील. मग जेवण वगैरे करून मग पुण्याला आपल्याला जायचे 2 तास लागतील. सो मे बी 11 वगैरे वाजतील. बघूयात कसं होईल आता. तर मित्रांनो अशी काही परोठ्याची नाळला जाणारी वाट आणि इकडून संपूर्ण असा तुम्ही डोंगर रांगेचा व्ह्यू पाहू शकता. इकडं आहे मागं लिंगाणा जो आता गायब झाला आहे. तर मित्रांनो या ठिकाणून जी ओरिजिनल बोराड्याची नाळ आहे ती आता चालू होते. भरपूर मोठे असे दगड आहे आणि आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. असा काही तो व्ही शेप व्ह्यू मिळतोय. तर मित्रांनो 7:45 वाजलेत. आपण लाईक 6:45च्या दरम्यान बोराड्याची नाळ वर चढून आलतो. आपले काही मेंबर अजून मागे होते त्याच्यामुळं थांबलो. आता 7:45 झाले. आपण परत रायलिंग पठारून जे बेस विलेज आहे तिथं ट्रेक करतो आहे. माहीत नाही किती वाजेपर्यंत पोचू. मग मी बी जेवण आहे जेवायची बिलकुल इच्छा नाही आहे कारण बॉडी डिहायड्रेट झाली आहे आणि त्याच्यामुळं बॉडीला फक्त पाणी पाहिजे. वर खाली असे पॅचेस आहे. पूर्ण जंगल आहे. आवाज पण ऐकू शकता तुम्ही कातकड्यांचे. तर मित्रांनो आपण फायनली आलो आहे बेसला. 9 वाजता आहेत आणि सर्वजण इकडं मस्त जेवण चालू आहे काकूंच्या घरी. काकू तुमचं नाव काय? हां अनिता मावशींच्या अनिता मामींच्या घरी आपलं जेवण आहे रात्रीचं. खरं तर हे लंच म्हणून आहे पण ते रात्री होते. आणि आपले काही सगळे इकडं टीममेट्स चालले. आता आम्ही 3घच राहिले. तर मस्त जेवण करू आणि मग बॅक टू झाला लिंगाणा. जेवणामध्ये मेनू पण भारी आहे. बटाटा आहे, मला वाटतं तांदळाची भाकरी आहे, पापड आहे आणि हे पण आहे भात पण आहे. असं काही मेनू आहे. जेवण करू आणि मग निघू. तर मित्रांनो आता आपलं मस्तपैकी जेवण वगैरे झालं आहे आणि सर्वजण आता इथं मस्त पडलेत डेरून कारण खूप ऊन वगैरे लागलं. तर आता वेळ झाली हा व्हिडिओ इथं संपवण्याची. नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.